येस, गुड इव्हनिंग एज ऑल ऑफ यू. तर या व्हिडिओमध्ये आपण आपला फर्स्ट प्रॉब्लेम बघणार आहे अमलगमेशनचा. तर प्रॉब्लेम जसा की तुम्ही स्क्रीनवर बघू शकता. पहिल्यांदा आपण प्रॉब्लेम वाचूया. काय प्रॉब्लेम मध्ये दिले जरा समजून घेऊया आणि देन आपण याला सॉल्व्ह करूया. एकदम सोपा प्रॉब्लेम आहे. फर्स्ट प्रॉब्लेम आपला हा इथं आपण पाहतो. ओके, सो प्रॉब्लेम बघा. द फॉलोइंग इज द बॅलन्स शीट ऑफ अपोलो कंपनी लिमिटेड ऑन 31 मार्च 1998. ओके, इथे एक तुम्हाला एक बॅलन्स शीट दिलेली आहे, जी आहे अपोलो लिमिटेड या कंपनीची, जी आहे 1998ची. ओके, आता ही बॅलन्स शीट तुम्हाला रेग्युलर म्हणजे आडव्या फॉर्ममध्ये दिली. ऍक्च्युली कदाचित तुमच्या एक्झाममध्ये तुम्हाला ती उभी पण येऊ शकते, म्हणजे जसं तुम्ही सेकंड इयर थर्ड इयर मध्ये बॅलन्स शीट तुमची बनवले बँक फायनल अकाउंटमध्ये, त्या टाईपमध्ये सुद्धा ती असू शकते. बट काही फरक पडत नाही, कारण त्यातलं कंटेंट जे आहे ते मात्र तिथं सेमच राहणार आहे. सो फर्स्ट ऑफ ऑल आपण थोडंसं लायबिलिटी साईडला फोकस करा. लायबिलिटी साईडला काय दिले, तर पहिले ह्या कंपनीचं कॅपिटल दिले. ओके, त्यानंतर इथं जनरल रिझर्व्ह दिलाय. त्याच्यानंतर ही तीन कर्ज आहेत. कर्जामध्ये पहिला आहे डिबेंचर्स, दुसरा आहे बँक ओव्हरड्राफ्ट आणि तिसरा आहे क्रेडिटर्स. ओके, सो दिस इज द लायबिलिटी साईड. असेट साईडला जर तुम्ही पाहिला, तर असेट साईडला तुम्हाला काय दिले, तर पहिल्यांदा तुम्हाला गुडविल दिले, लँड बिल्डिंग, प्लांट मशिनरी, स्टॉक, डेटर्स, कॅश आणि डिस्काउंट ऑन डिबेंचर्स. आता डिस्काउंट ऑन डिबेंचर्स हे तुमचं फिक्टिशियस असेट आहे. ओके, याला आपण बोगस असेट असं बोलतो. सो हे काही कामाचं आपल्या नाहीये. दिस इज अ फिक्टिशियस असेट. तर हे लक्षात घ्या फक्त. दिस इज नॉट अ ऍक्च्युअल असेट बट फिक्टिशियस. ओके, नाव या बॅलन्स शीटच्या खाली काही इन्स्ट्रक्शन दिल्यात. यामध्ये बघा पहिली इन्स्ट्रक्शन काय आहे, तर यामध्ये सांगितले नितीन लिमिटेड ऍब्सॉर्ब अपोलो लिमिटेड ऑन द फॉलोइंग टर्म्स. आता ही जी बॅलन्स शीट आहे ही कोणाची आहे, अपोलो लिमिटेडची. आता काय करायला इथं एक कंपनी आहे नितीन लिमिटेड आणि दुसरी आहे अपोलो लिमिटेड. तर नितीन लिमिटेड ही अपोलोला खरेदी करणार आहे, म्हणजे ज्या कंपनीला खरेदी केलं जाणार आहे त्यांची बॅलन्स शीट आता आपण वाचली आहे. जी कंपनी खरेदी आपण करणार आहोत त्यांची बॅलन्स शीट आपण आता वाचली आहे. ठीक आहे, तर इथं काय केले, ऑन दी फॉलोइंग टर्म्स, म्हणजे खालील अटींच्या आधारावर ही कंपनी विकत घेतली जाईल असं हे लोक बोलतात. यामध्ये बघा नंबर एक पहिली ऍडजस्टमेंट बघा. नितीन लिमिटेड टू टेक ऑल दी असेट एक्सेप्ट कॅश अँड द असेट्स टू बी व्हॅल्यूड ॲट देअर बुक व्हॅल्यूज लेस 10%. ओके, इथंपर्यंत बघा. इथंपर्यंत वाक्य समजून घेऊया की नितीन लिमिटेड ह्या कंपनीच्या सगळ्या असेट्स घेणार आहे. ऑल दी असेट्स काय करणार आहे, सगळ्या असेट्स घेणार आहे. ओके, एक्सेप्ट कॅश, सगळ्या असेट घेईल बट कॅशला सोडून. सगळ्या असेट घेणार आहे पण कॅशला सोडून. आणि ह्या असेटचं जे व्हॅल्युएशन आहे ते कसं केलं जाईल, बुक व्हॅल्यू लेस 10%. म्हणजे समजा समजा आता समजा इथं 17,500चं गुडविल आहे. तर 17,500च्या गुडविलला कसं घेतील ते, या 17,500 मधनं 10% लेस करून. ठीक आहे, या 17,500 मधनं 10% लेस करून ते न्यू जी काही व्हॅल्यू असेल ते दिले. हे ऍज अ एक्झाम्पल मी तुम्हाला सांगितलं की असेट कशा घेतले जातील, तर बुक व्हॅल्यू मधून 10% काय केले जातील मित्रांनो, वजा केले जातील. ओके, नाव एक्सेप्ट गुडविल, कॅश पण घेतली जाणार नाही. बघा इथं काय सांगितलं, एक्सेप्ट कॅश, एक्सेप्ट गुडविल, गुडविल घेतलं जाणार नाही, सॉरी घेतलं जाईल, विच वॉज व्हॅल्यूड ॲट 25,000. गुडविलची मात्र नवी किंमत त्यांनी तुम्हाला दिली 25,000. म्हणजे इन शॉर्ट फर्स्ट ऍडजस्टमेंट मध्ये तुम्हाला काय सांगितले, असेट्स घेतल्या कशा घेतल्या जातील, एक तर त्यांनी ह्यामध्ये सांगितले कॅश पूर्णपणे घेतली जाणार नाहीये. गुडविल जी आहे त्या गुडविलची तुम्हाला काय केलेली आहे, न्यू व्हॅल्यू दिलेली आहे. आणि ज्या बाकीच्या तुमच्या असेट्स आहेत त्या कशा घेतल्या जातील, तर बुक व्हॅल्यू वजा 10% करून. बुक व्हॅल्यू मधनं तुम्ही काय करणार आहे, 10% वजा करणार ते घेतले. तर तीन गोष्टी यातनं आपल्याला पहिल्या ऍडजस्टमेंट मध्ये क्लिअर होतात. कॅश घेतली जाणार नाहीये, गुडविल ची नवी किंमत दिली आणि असेट बाकीच्या ज्या आहेत त्या बुक व्हॅल्यू मायनस 10% करून घेतल्या जातील. ओके, चलो. ओके, याच्यानंतर बघूया, पुढे बघूया 2 नंबर. 2 नंबरची ऍडजस्टमेंट काय सांगते, तर नितीन लिमिटेड टू टेक ओव्हर ओनली सन्ड्री क्रेडिटर्स. आता मग अशीच आपण बघितलं इथं की ऍक्च्युअल 3 लॅबिलिटी आहेत. ऍक्च्युअल 3 लॅबिलिटी आहेत. या लॅबिलिटीचा इथं विचार केला जात नाही. कॅपिटल आणि रिझर्व्हच्या आयटमचा इथं विचार केला जात नाही. तर या ज्या 3 लॅबिलिटीज आहेत त्यापैकी फक्त आणि फक्त क्रेडिटर्सच घेतले जातील. फक्त आणि फक्त क्रेडिटर्स घेतले जातील. म्हणूनच बघा इथं तुम्हाला हे फुली मारलेलं दिसते का, तर या असेट घेतलेल्या नाहीत म्हणून. तर क्रेडिटर्स घेतले जातील, ते पण कसे, 5% डिस्काउंट करून. 5% डिस्काउंट करून म्हणजे बघा कोणत्या असेट घेतल्या जातील आणि कोणत्या लॅबिलिटी घेतल्या जातील याबद्दल तुम्हाला
पहिल्या दोन ऍडजस्टमेंटमध्ये क्लॅरिटी प्रोव्हाइड केलेली आहे. ओके, ठीक आहे. तर हे दोन क्लिअर झाले तुमच्या इथं. त्याच्यानंतर थर्ड ऍडजस्टमेंट बघा. दी पर्चेस कन्सिडरेशन वॉज टू बी डिस्चार्ज टू द एक्सटेंट was to be discharged in cash to the extent of 75,000 and the balance will be paid by equity shares of 10 each. ओके, म्हणजे परचेस प्राइस जी आहे, जी काही परचेस प्राइस होईल असेट वजा लायबिलिटी, त्यापैकी 75,000 कॅशमध्ये पे केले जातील. राहिलेले पैसे इक्विटी शेअर्समध्ये दिले जातील. एक इक्विटी शेअर 10 रुपयाचा असेल. नेक्स्ट, फोर्थ ऍडजस्टमेंट, द एक्सपेन्सेस ऑफ लिक्विडेशन अमाउंटेड टू 2,000. हे सगळं काम करण्यासाठी 2,000 रुपयाचा तिथं काय झाला, खर्च आला. तर मित्रांनो, हा प्रॉब्लेम आपण वाचलेला आहे. प्रॉब्लेम वाचून आपल्याला काय क्लॅरिटी आली, तर असेट्स कोणत्या घेतल्या जातील, कोणत्या किमतीला घेतल्या जातील. दोन, लॅबिलिटी कोणत्या घेतल्या जातील, कोणत्या किमतीला घेतल्या जातील. तीन नंबर मला काय कळालं, तर परचेस प्राइस मधली कॅशमध्ये किती, इक्विटी शेअर्समध्ये किती, आणि चार मध्ये मला कळालं की या सगळ्यासाठी लिक्विडेशनसाठी मला नेमका खर्च किती आला. सो मित्रांनो, फर्स्ट स्टेप आपली आहे, याच्यावरून आपल्याला कॅल्क्युलेट करायचे परचेस प्राइस. ओके, सो मी इथे लिहून ठेवलंय प्रॉब्लेम नंबर फर्स्ट आणि ही कॅल्क्युलेशन ऑफ परचेस प्राइस. परचेस प्राइस कशी कॅल्क्युलेट करायची मागच्या व्हिडिओमध्ये, मागच्या लेक्चरमध्ये आपण पाहिलेलं आहे. जर कोणी पाहिलं नसेल तर एकदा अवश्य बघा. त्याच रिलेटेड काम हे आपल्याला इथं आता करायचं आहे. असेट्स मधनं लॅबिलिटी मित्रांनो काय करायचे, वजा करायचे. तर आपण लगेचच ह्या कामाला इथं सुरुवात करूया. येस मित्रांनो, तर आपल्याला काय करायचं आहे, परचेस प्राइस कॅल्क्युलेट करायची आहे. कशी कॅल्क्युलेट करायची आहे, तर असेट्स मधून लॅबिलिटी वजा करून. ओके, तर आपण इथं पहिल्यांदा लिहून घेऊया कॅल्क्युलेशन ऑफ परचेस प्राइस. तुम्ही ही हा व्हिडिओ जसा बघताय त्यासोबतच माझ्यासोबतच लिहून घ्या. तुम्हाला प्रॉब्लेमची पीडीएफ मिळेल आणि नाही मिळाली तर मला व्हॉट्सअपला मेसेज करा, माझा नंबर तुमच्याकडे आहे. तर पहिल्यांदा आपण असेट्स कोणत्या कोणत्या घेतल्या त्याच्याबद्दल हे बघूया. आता इथं बघा असेट्स बद्दल. ओके, इथं बघा असेट्स बद्दल पहिल्यांदा असेट ची लिस्ट आपण इथं बघूया. पहिल्यांदा इथं जरा बघा, फर्स्ट इथं काय दिलेलं आहे तुम्हाला असेट्स मध्ये बघा, गुडविल. गुडविलची तुम्हाला न्यू व्हॅल्यू दिलेली आहे. ओके, गुडविलची न्यू व्हॅल्यू दिली आहे. खाली ऍडजस्टमेंट मध्ये बघा, गुडविलची न्यू व्हॅल्यू तुम्हाला दिली आहे. गुडविल इज व्हॅल्यूड ॲट 25,000. ओके, सो आपण पहिल्यांदा लिहून घेऊया, गुडविल आहे 25,000. कॅल्क्युलेटर पण सोबत तयार ठेवा, तुम्हाला कॅल्क्युलेशन छोटे मोठे करावे लागणार आहेत. ओके, सो इथं बघा, पहिला आहे गुडविल जी आहे 25,000. ओके, त्याच्यानंतर नेक्स्ट काय आहे, नेक्स्ट आहे लँड अँड बिल्डिंग. ओके, नेक्स्ट आहे लँड अँड बिल्डिंग. आता बघा, लँड बिल्डिंग किती आहे तुमचं, तर हे आहे तुमचं 42,500. आता ह्यामध्ये तुम्हाला काय करायचं आहे, हे जे तुम्हाला दिलेले आहेत 42,500, यातून 10% वजा करायचं. तर ह्याचे 10% किती होतात, तर ह्याचे 10% होतात 4,250. तर हे काम आपण फटाफट कॅल्क्युलेटरवर आपल्याला करायचं आहे, सो दॅट आपला टाइम वाचेल. तर हे होत आहेत 38,250 रुपये. ओके, सो दिस बिकम्स 38,250. ओके, 38,250. ओके, देन त्याच्यानंतर सेम लॉजिक मी अप्लाय करणार आहे सगळ्याला. देन काय आहे माझ्याकडं, प्लांट अँड मशिनरी 80,000चे. ओके, देन माझ्याकडं आहे प्लांट 80,000तनं 10% वजा केले, 80तनं 8 गेले, तर इथे किती येणार आहेत, 72, 72,000. ओके, देन त्याच्यानंतर स्टॉक, स्टॉक आहे 27,500. देन त्याच्यानंतर आहे स्टॉक 27,500. आता 27,500च्या 10% वजा करा, तर येतात 24,750. 24,750. ओके, आफ्टर धिस आहे आपल्याकडे डेटस 32,500. ओके, 32,500.
वजा 3,250 त्याच्या 10% तर येतात 29,250. 29,250. देन त्याच्यानंतर कॅश त्यांनी घेतलेली नाहीये. डिस्काउंट ऑन डेटर्स त्याला आपण दिस इज नॉट युअर असेट, तर त्याचं काय करायचं ते आपण पुढच्या स्टेपमध्ये बघूया. त्याला सध्या सोडून द्या. ओके, तर असेटचा विषय गोल झाला. आफ्टर दॅट यातनं काय करायच्यात, लॅबिलिटी लेस करायच्यात. आता इथं काय करूया, मेक अ टोटल ऑफ दिस, याची तुम्ही टोटल करा. ओके, ले असेट्स मधून ह्या लॅबिलिटी लेस करायच्या, तर याच्या इथं खाली लिहा लेस लॅबिलिटीज. ओके, लेस लॅबिलिटी. आता तुम्ही वाचलं तर काय कळालं, फक्त क्रेडिटर्सच घेतले 40,000चे जे आहेत ना, ते इथं फक्त क्रेडिटर्सच घेतले. ओके, क्रेडिटर्स पण घेताना कसे घेतले, लुक ॲट ऍडजस्टमेंट नंबर 2. 5% डिस्काउंट करून 40,000च्या 5% डिस्काउंट, 40,000च्या 10% 4,000. मग 5%नं 4च्या निम्मत 2,000, मग 40 मधनं 2 गेले, तर 40 मधनं 2 गेले तर इथं आउटरला मी डायरेक्टली लिहितो किती येतात, 38,000. ओके, 38,000. तर आता मित्रांनो काय करायचंय, असेट्सच्या टोटल मधनं ही लॅबिलिटी जी आहे ती आपल्याला इथं वजा करायची. त्यासाठी आपण असेटची पहिला करूया टोटल. हे किती आहेत बघा, 25,000 प्लस 38,250 प्लस 72 प्लस 24,750 प्लस 29,250. तर हे किती होतात, 1,89,250. हे होत आहेत तुमचे 1,89,250. सो ह्यातून वजा करायचे 38, 1,51,250. तर हे होतात 1,51,250. सो दिस इज युअर परचेस प्राइस. दिस इज युअर परचेस प्राइस. ओके, आय होप तुम्हाला क्लिअर असेल. बघा, परचेस प्राइस काढत असताना ना काय होतंय, तर आपल्याला इन्स्ट्रक्शन्स ज्या दिलेल्या असतात ऍडजस्टमेंटमध्ये त्या आपल्याला व्यवस्थित रीड आउट करायच्या. कधी कधी काय होतं, नव्या असेटच्या नव्या किमती देतात. कधी कधी सांगतात की बाबा 10% डिस्काउंट आहे, 5% डिस्काउंट आहे. हा, सेम स्टोरी अबाउट द लॅबिलिटीज. त्याला फक्त कन्सिडर करायचं आणि देन आपण परचेस प्राइस काढायचे. आता नेक्स्ट स्टेप काय आहे, तर ही जी परचेस प्राइस आपली आली 1,51,250, याच्यामध्ये काय झालंय की यातले काही पैसे तुम्हाला रोख मिळणार आहेत. यातले काही पैसे तुम्हाला रोख मिळणार आहेत. राहिलेले जे पैसे आहेत हे तुम्हाला शेअर्समध्ये मिळणार आहेत. ओके, मग आता इथं बघा ऍडजस्टमेंटमध्ये 3 नंबरमध्ये काय सांगितलंय की परचेस कन्सिडरेशन वॉज टू बी डिस्चार्ज इन कॅश टू द एक्सटेंट ऑफ 75,000, की हे 75,000 कॅशमध्ये मिळतील. यातले 75,000 कॅशमध्ये मिळतील. ओके, आणि 75,000 यातले वजा करा, मग तुम्हाला राहिलेले शेअर्समध्ये मिळतील, जे किती होतात 76,250. ओके, जे राहतात 76,250. ओके, 76,250. समजतंय, 75,000 कॅशमध्ये आणि शेअर्समध्ये 76,250. सो मित्रांनो, फर्स्ट स्टेप आपली ह्यामध्ये कव्हर झालेली आहे, ज्यामध्ये आपण काय केले, सगळ्या परचेस प्राइस ज्या होत्या, ज्या सगळ्या इन्स्ट्रक्शन्स ज्या त्यांनी दिलेल्या होत्या त्याच्यावरून आपण काय केलं, परचेस प्राइस जी आहे ती तिथं फक्त बनवलेली आहे. नाव याच्यानंतरचा पार्ट आहे अकाउंट्स बनवणं. तर लिजर बनवणं हे काय अवघड किंवा फार वेळखाऊ काम नाही, ते पटपट होते, ते आपण लगेचच करणार आहोत. सो आय होप तुम्हाला इथंपर्यंतची स्टोरी जी आहे ती सगळी तिथं क्लिअर असेल. तर अकाउंट्स आखूया आणि देन आपण कामाला पुढच्या आपल्या सुरुवात करूया. येस मित्रांनो, तर इथं तुम्ही बघू शकता, पहिलं अकाउंट हे मी जे बनवलेलं आहे दिस साईड, जे आहे रिअलायझेशन अकाउंट, हे आपल्याला थोडं मोठं अकाउंट हवं आहे. ओके, ह्यामध्ये ऍक्च्युअलमध्ये थोडासा मोठा डेटा आपला येणार आहे. सेकंड अकाउंट आपण जे इकडे बनवलेलं आहे त्याला आपण बोलतो शेअर होल्डर्स अकाउंट. ओके, शेअर होल्डर्स अकाउंट. देन त्याच्यानंतर थर्ड अकाउंट आहे दॅट इज कॅश ऑब्लिक बँक अकाउंट. अँड देन लास्ट अकाउंट आपला इथं आहे दॅट इज अ पर्चेसिंग कंपनी अकाउंट. ओके, सो ही अकाउंट्स आपण या ठिकाणी इथं बनवलेली आहेत. आणि आपल्याला ह्याच्या मी इथं स्टेप्स लिहितोय, ह्या तुम्ही कुठतरी वर लिहून ठेवा. या काही स्टेप्स आहेत, या स्टेप्स फॉलो करायच्यात आणि हा प्रॉब्लेमचं लिजर पोस्टिंग आपल्याला करायचं आहे. सो स्टेप्समध्ये फर्स्ट स्टेप आपली आहे, आपण लिजर पोस्टिंग करताना पहिल्यांदा कन्सिडर करणार आहे दॅट इज कॅपिटल. ओके, सेकंड स्टेप आपली आहे ती आहे आपली रिझर्व्ह किंवा रिझर्व्ह. थर्ड आपली स्टेप असेल ती असेल कॅश किंवा बँक बॅलन्स. ओके, देन फोर्थ स्टेप आपली असेल दॅट इज आवर ऍडजस्टमेंट.
ओके, किंवा ऍडजस्टमेंटमध्ये आपल्याकडे पहिल्यांदा असणार आहे परचेस प्राइस. देन फिफ्थ नंबरला आपल्याकडे असेल, सॉरी नॉट ऍडजस्टमेंट, सॉरी सॉरी सॉरी, फोर्थ नंबरला आपण बघणार आहे, फोर्थ नंबरला आपण बघणार आहे आपली स्टेप आहे असेट्स आणि लॅबिलिटीज. फिफ्थ नंबरची आपली स्टेप असेल दॅट इज ऍडजस्टमेंट अँड परचेस प्राइस. अँड देन सिक्स नंबरला आपण करणार आहे क्लोजिंग. तर एव्हरी प्रॉब्लेम, अमलगमेशनचा, ऍब्सॉर्प्शनचा कोणताही प्रॉब्लेम असू दे, त्याला आपल्याला सॉल्व्ह करायचा ह्या 6 स्टेप्समध्ये. ओके, कॅपिटल, रिझर्व्ह, कॅश, देन असेट लायबिलिटी, ऍडजस्टमेंट आणि परचेस प्राइस, अँड देन आपल्याला करायचं त्याचं क्लोजिंग. ओके, सो लेट स्टार्ट. तर फर्स्ट आपल्याला फर्स्ट स्टेप आपली आहे दॅट इज अवर कॅपिटल. ओके, तर मित्रांनो आपल्याला जे दिलेलं आहे बॅलन्स शीट ते बघायचं आहे आणि देन त्याच्यानुसार पोस्टिंग करायचं आहे. तर बॅलन्स शीटमध्ये बघा, पहिल्यांदा तुम्हाला दिसते कॅपिटल. कॅपिटल किती रुपये दिसते, तर 1,00,000 रुपीज. ओके, तर हे शेअर होल्डर्स अकाउंट आहे. हे ह्याचं पोस्टिंग बघून घ्या, प्रत्येक प्रॉब्लेम मध्ये सेमच असणार आहे. तर शेअर होल्डर्स अकाउंटच्या क्रेडिटला तुम्हाला लिहायचं आहे बाय इक्विटी शेअर्स अकाउंट. आपलं इथं कॅपिटल तुम्हाला प्रोव्हाइड केले दॅट इज 1,00,000 रुपीज. ओके, जे आहे 1,00,000 रुपये. ओके, देन त्याच्यानंतर दुसरी स्टेप मी सांगितली रिझर्व्ह. रिझर्व्ह इथं कोणता दिलाय, तर मित्रांनो इथं तुम्हाला रिझर्व्ह दिलेला आहे दॅट इज जनरल रिझर्व्ह, जो आहे तुमचा 10,000चा. ओके, जनरल रिझर्व्ह आहे तुमचा 10,000चा. देन हा जो जनरल रिझर्व्ह आहे हा पण इथंच लिहायचा, तुम्हाला किती पण रिझर्व्ह असू देत ते तुम्हाला इथंच लिहायचे आहेत बाय जनरल रिझर्व्ह अकाउंट दॅट इज 10,000. ओके, दॅट इज 10,000. रिझर्व्हचे कुठले कुठले आयटम्स असतात, जनरल रिझर्व्ह, रिझर्व्ह सरप्लस, रिझर्व्ह फंड, ओके, पी अँड एल अकाउंट. सो दीज आर दी एक्झाम्पल्स. हे तुम्ही आतापर्यंत बीकॉम पर्यंत भरपूर वेळा तुमच्या कानावरून गेलं असेल. तर हे जनरल रिझर्व्ह आपण इथं लिहिला किती रुपये, 10,000. आफ्टर दॅट आता ह्याच्यानंतर काय करायचं, इथं बघा हा एक बोगस असेटचा पॉईंट आहे. लास्ट पॉईंट ऑफ द बॅलन्स शीट असेट साईडला बघा, लास्ट पॉईंट ऑफ द असेट साईड डिस्काउंट ऑन डिबेंचर्स, जो किती आहे तुमचा 3,000 आहे. ओके, 3,000. तर हा 3,000 जो आहे, असो 3,000 जो आहे तो इथं लिहायचा तुम्हाला टू डिस्काउंट ऑन डिबेंचर्स, जो आहे तुमचा 3,000. ओके, डिस्काउंट ऑन डिबेंचर्स 3,000. बघा, तो लॉस आहे, तो तुमचा काय आहे, तो तुमचा आहे लॉस. तर हा जो लॉस आहे हा तुम्ही इकडे डेबिटला घ्यायचा आहे. जर रिझर्व्हचा कुठलाही आयटम लायबिलिटी साईडला दिला तर तो तुम्हाला इथं क्रेडिटला प्लेस करायचा आहे. आणि इन केस रिझर्व्हचा कोणताही आयटम जर तुम्हाला असेट बाजूला दिला तर तो तुम्हाला डेबिटला प्लेस करायचा आहे. ओके, तर हे झालं, इथं 2 स्टेप झाल्या. थर्ड स्टेप आपल्याकडे काय, कॅश. आता ह्या प्रॉब्लेम मध्ये बघा, कॅश 17,000ची आहे. ही कॅश न्यू कंपनीनं घेतलेली नाही. 17,000ची जी कॅश आहे ती परचेस प्राइस मध्ये इन्क्लूड नव्हती. मग अशा केसमध्ये ज्या वेळेला कॅश परचेस प्राइस मध्ये इन्क्लूड नसते, तेव्हा त्याला तुम्हाला लिहायचं आहे बँक अकाउंटच्या डेबिटला. ठीक आहे ना, तर इथं मी दिस इज युअर बँक अकाउंट, याच्या डेबिटला इथं लिहितो टू बॅलन्स बीडी. किती आहे, 17,500. 17,500. ओके, बरोबर, नाही सॉरी 17,000 आहे. ओके, सो दिस इज युअर 17,000. ओके, 17,000. सो बँक अकाउंटच्या डेबिटला इथं तुम्ही लिहिलं टू बॅलन्स बीडी 17,000 रुपये. ओके, क्लिअर आहे तुम्हाला सगळे हे इथंपर्यंत. पहिल्यांदा कॅपिटल लिहिलं, रिझर्व्ह लिहिला, कॅश लिहिलं, 3 स्टेप झाल्या. चौथी स्टेप आहे असेट्स अँड लॅबिलिटीज. ओके, तर असेट्स तुम्हाला लिहायचे आहेत मित्रांनो रिअलायझेशन अकाउंटच्या डेबिटला. तर हे रिअलायझेशन अकाउंट आहे आपलं, त्याच्या डेबिटला लिहायचं आहे टू सन्ड्री असेट्स अकाउंट. टू सन्ड्री असेट्स अकाउंट. आणि मित्रांनो आता आपल्याला इथं या ज्या असेट दिलेल्या आहेत या सगळ्या असेट लिहायच्या आहेत. जुन्या म्हणजे बॅलन्स शीट मध्ये दिलेल्या सगळ्या असेट तुम्हाला लिहायच्या आहेत आणि त्याच किमतीला लिहायच्या आहेत. कुठल्या, जुन्याच किमतीला. सगळ्या असेट जुन्याच किमतीला. पहिलं काय आहे, गुडविल आहे 17,500. ओके, एक एक मी लिहायला सुरुवात करतोय. गुडविल 17,500. देन बिल्डिंग 40 to 500. देन त्याच्यानंतर मशिनरी 80,000.
देन त्याच्यानंतर स्टॉक आहे 27,500. देन त्याच्यानंतर आहे डेटर्स 32,500. देन त्याच्यानंतर कॅश आहे. कॅश ऑलरेडी तुम्ही तिथं लिहिलेली आहे, त्यामुळे इथं लिहावी लागणार नाहीये. कॅश ऑलरेडी तुम्ही तिथं लिहिले आहे, त्यामुळे इथं लिहावी लागणार नाही. डिस्काउंट ऑन डिबेंचर्स हा पण पॉईंट तुम्ही शेअर होल्डर्स अकाउंटच्या डेबिटला लिहिलाय, त्यामुळे तो इथं लिहावा लागणार नाही. मग आता बघा, बेसिकली याची टोटल किती होणार आहे. याची टोटल आता ह्या सगळ्याची टोटल करायची. ऍक्च्युअल टोटल किती इथं खाली दिले तुम्हाला, 2,20,000. त्यातनं हे दोन आयटम फक्त वजा करूया. 2,20,000 मधनं हे 17 आणि 3 20 वजा केले तर इथं किती राहणार आहेत तुमचे. तर इथं तुमची टोटल राहणार आहे 2,00,000 रुपये. ओके, सो हे 2,00,000 रुपये जे आहेत ते आपण तिकडं डायरेक्टली लिहून घेऊया. ओके, 2,00,000 रुपये तिकडं लिहूया. तर हे इथं टोटल याची असेल 2,00,000 रुपये. ओके, 2,00,000 रुपये. असेट सगळ्या डेबिटला लिहिल्या. सिमिलर वे मध्ये लॅबिलिटी सगळ्या क्रेडिटला लिहायच्या बाय सन्ड्री लॅबिलिटीज अकाउंट. आता सन्ड्री लॅबिलिटीज मध्ये फक्त आउटसाइडर लॅबिलिटीज लिहायचे आहेत. यामध्ये 3 लॅबिलिटी आहेत. काय काय आहे, 6% डिबेंचर्स, बँक ओव्हरड्राफ्ट आणि क्रेडिटर्स. या 3 गोष्टी तुम्हाला लिहायच्या आहेत. डिबेंचर्स आहेत 50,000. ओके, एक एक लिहायला सुरुवात करूया. 6% डिबेंचर्स 50,000. ओके, त्याच्यानंतर पुढं आहे बँक ओव्हरड्राफ्ट 20,000. ओके, त्याच्यानंतर पुढं आहे क्रेडिटर्स 40,000. पन्नास आणि 40, 90, 10, 11 म्हणजे हे किती झाले, 1,10,000. ओके, हे झाले तुमचे 1,10,000. तर मित्रांनो तुम्हाला समजतंय का बघा, की आपण काय केलंय, फोर्थ स्टेपमध्ये सगळ्या असेट लॅबिलिटीज लिहिल्यात. असेट लॅबिलिटी लिहित असताना आपण त्या काय केलेल्या आहेत, बेसिक प्राइस बुक व्हॅल्यू जी आहे ना, त्या बुक व्हॅल्यूला सगळ्या तुम्हाला रेकॉर्ड करायच्या. ओके, इथं रिअलायझेशन अकाउंटला जे काही सगळे येतं तुमचं, ते सगळं बुक व्हॅल्यूला येतं. ऍडजस्टमेंट मधल्या नव्या किमतीचा संबंध फक्त परचेस प्राइसशी असतो. इथं सगळं बुक व्हॅल्यूला येतं. ओके, नाव याच्यानंतर नेक्स्ट 3 स्टेप क्लिअर, 4 स्टेप क्लिअर झाल्या. 5वी स्टेप कुठली आहे, तर ऍडजस्टमेंट आणि परचेस प्राइस. त्यापैकी पहिल्यांदा रेकॉर्ड करूया परचेस प्राइस. तर इथं बघा, परचेस प्राइस जी आहे ती इथं तुम्हाला, आता बघा प्रत्येक ऍडजस्टमेंटचे तुम्हाला माहिती आहे 2 इफेक्ट होतात. ओके, प्रत्येक ऍडजस्टमेंटचे 2 इफेक्ट होतात. त्यानुसार परचेस प्राइसचा फर्स्ट इफेक्ट हा रिअलायझेशन अकाउंटच्या क्रेडिटला येतो बाय न्यू कंपनी अकाउंट या नावानं. बाय न्यू कंपनी अकाउंट या नावानं किती आहे, इथं बघा परचेस प्राइस तुमची 1,51,250. ओके, तर मी इथं लिहितो 1,51,250. ओके, सो दिस इज अ परचेस प्राइस, दिस इज अ फर्स्ट इफेक्ट. नाव याचा सेकंड इफेक्ट, याचा मित्रांनो सेकंड इफेक्ट जो आहे तो होणार आहे न्यू कंपनी अकाउंट किंवा हे पर्चेसिंग कंपनी अकाउंट आहे याच्या डेबिटला. ओके, तर ह्याच्या डेबिटला कुठल्या अकाउंट मधून पैसे येतात, बेसिक गोष्ट आहे आपली रिअलायझेशन अकाउंट मधून. किती, 1,51,250. ठीक आहे, 1,51,250. ओके, ही केली याची डबल एंट्री. नाव आता याच्याच नंतर लगेचच तुम्हाला काय करायचं आहे, की हे पैसे कसे दिले जातात, म्हणजे रोख किती, बाय कॅश अकाउंट किती, आणि बाय इक्विटी शेअर्स किती. म्हणजे ह्याचं जे डिव्हिजन आपण वर बघितलेलं ना, ते तुम्हाला याच्याच लगेच क्रेडिटला लिहायचं. आता कॅशमध्ये किती दिले जातात, तर आपण बघितलं कॅशमध्ये दिले जातात 75,000. आणि इक्विटी शेअर्समध्ये किती होते, 76,250. हे आपण तिथं परचेस प्राइस मगाशी जेव्हा कॅल्क्युलेट केली तेव्हा तुम्ही हे लिहिलेलं आहे. तर हे अकाउंट आपण त्यानुसार लिहिलं. या अकाउंटला लगेच टॅली करून घ्या. 151,250 इथं 151,250. ओके, तर हे आपण हे केलं. नाव आता याच्या डबल एंट्री करूया, याचं कॅश अकाउंटला आणि याचं शेअर्स अकाउंटला याची डबल एंट्री. पहिली कॅश अकाउंटची,
कॅश अकाउंटची इथं क्रेडिटला आहे तर इथं डेबिटला, बँक अकाउंटच्या डेबिटला टू पर्चेसिंग कंपनी अकाउंट अमाऊंट आहे 75,000. ओके 75. आणि शेअर्सची डबल एंट्री इथं टू पर्चेसिंग कंपनी अकाउंट 76,250. 76,250. ओके 76,250. क्लिअर आहे. तर हे तुम्हाला काय करायचं आहे, परचेस प्राइस रेकॉर्ड केली. तर परचेस प्राइस रेकॉर्ड केल्यानंतर हाऊ इट इज टू बी पेड, ओके इन कॅश किती, इन शेअर्स किती, ते तुम्हाला जस्ट तिथं काय करायचं, रेकॉर्ड करायचं. ओके क्लिअर आहे. तर हे आपलं झालेलं आहे इथं परचेस प्राइस रेकॉर्ड. नाव जर ऍडजस्टमेंट बघूया, ऍडजस्टमेंटमध्ये काय केलंय बघा. ही ऍडजस्टमेंट बघा, 4 नंबर. दी एक्सपेन्सेस ऑफ लिक्विडेशन अमाउंटेड टू 2,000. लिक्विडेशनसाठी 2,000 रुपयाचा खर्च आला. लिक्विडेशनसाठी 2,000चा खर्च आला. तर याला रेकॉर्ड आपण करूया. 2,000चा मित्रांनो खर्च आलाय, त्याला लिहायचंय तुम्हाला रिअलायझेशनच्या डेबिटला. त्याला इथं लिहायचंय टू बँक अकाउंट 2,000. ओके याची डबल एंट्री करावी लागेल बँक अकाउंटच्या क्रेडिटला बाय रिअलायझेशन अकाउंट 2,000. ओके बाय रिअलायझेशन अकाउंट 2,000. हे पण झालं आपलं. ओके चलो नाव याच्यानंतर आता काय राहिले, तर आता लास्ट आपलं क्लोजिंगच राहिले. पण त्याच्या अगोदर बघा इथं एक विषय असा आहे की लॅबिलिटीज आपल्या टोटल 3 आहेत. एक डिबेंचर आहे, दुसरं बँक ओव्हरड्राफ्ट आहे आणि तिसरं क्रेडिटर्स आहे. त्यापैकी क्रेडिटर्स जी लॅबिलिटी आहे ती नवीन कंपनीने घेतली. म्हणजे बघा इथं परचेस प्राइस मध्ये तुम्ही जेव्हा कॅल्क्युलेशन बघितलं तेव्हा इथं तुमचं क्रेडिटर्स जे आहे ते इन्व्हॉल्व्ह आहे. म्हणजे न्यू कंपनी जी खरेदी करते जुन्या कंपनीला, ते लोक काय बोलतात की तुमच्या 3 कर्जांपैकी एक कर्ज आम्ही स्वीकारतो, जे आहे क्रेडिटर्स. मग राहिलेल्या 2 कर्जांचं काय. म्हणजे इथं काय समजतं की ही जी डिबेंचर्स आणि बँक ओव्हरड्राफ्ट ही जी आपली 2 कर्ज आहेत, या 2 कर्जाचं पेमेंट न्यू कंपनी करायला तयार नाहीये. या 2 कर्जांचं पेमेंट ते लोक करणार नाहीयेत. मग बॉस आपल्याला ते पेमेंट करावं लागेल. ओके ते पेमेंट आपल्याला करावं लागेल. मग हे पेमेंट करायचं आहे म्हणजे खर्च आहे, कर्ज भागवते खर्च आहे. तर हे खर्च जे आहे तो मी इथं लिहिणार आहे डेबिटला टू बँक अकाउंट. आता बघा हे कितीचं आहे, डिबेंचर्स आहेत 50चे, ओव्हरड्राफ्ट आहे 20चा. म्हणजे 50 अधिक 20 किती होतात, 70. याला हवं तर आपण नॅरेशन पण लिहूया म्हणजे अजून क्लॅरिटी आपल्याकडे येईल. बिंग ओव्हरड्राफ्ट अँड डिबेंचर्स आर पेड. ठीक आहे. आता काही काही लोकांच्या डोक्यात असेल की सर त्याला 6% इंटरेस्ट आहे, तो तुम्ही पे करणार नाहीये का. तर त्याबद्दल काही ऍडजस्टमेंटमध्ये क्लॅरिटी दिलेली नाहीये की अलॉंग विथ इंटरेस्ट वगैरे पे करा असं. राईट. तर त्यामुळं तो इंटरेस्ट आपण आता स्किप करतोय, तो इंटरेस्ट आपण पे करत नाहीये. राईट. ठीक आहे. तर इथं काय झालंय बघा तुमचं की हे तुम्ही 70,000चं इथं काय केलं, तुम्ही पेमेंट केलं. ओके 70चं पेमेंट केलं. 70चं पेमेंट केलं ते बँक अकाउंटला त्याची डबल एंट्री गेली पाहिजे. तर बँकच्या क्रेडिटला बाय रिअलायझेशन अकाउंट, अमाऊंट आहे 70,000. नाव हा प्रॉब्लेम जो आहे तो आपला क्लिअर केलेला आहे आपण लिजर पोस्टिंग. आणि याचा आपल्याला 6th लास्ट स्टेपला जायचं आहे, दॅट इज अ क्लोजिंग. ठीक आहे ना, दॅट इज क्लोजिंग. पहिला ऑब्व्हियसली रिअलायझेशन अकाउंट क्लोज करायचं आपल्याला. तर इथं रिअलायझेशन मध्ये बघा डेबिट मोठी का क्रेडिट मोठी, जस्ट थोडं मिनिमाइज करून घ्या. क्रेडिट साईड मोठी असणार आहे. 2,51,000, 2,61,250 येणार आहे. 2,61. नाही डेबिट मोठी येते. हा डेबिट मोठी येते. किती येते, 2,00,000 प्लस 70,000 आणि 2 वर्ष 2,72. 2,72,000 येतात इथं. ते मी इथं लिहितो. टोटल आहे 2,72,000. 2,72,000. 2,72 मधून तुम्हाला वजाबाकी करायची आहे 2,61,250ची. 2,72,000 वजा 2,61,250ची. तर इथे तो लॉस 10,750चा. ठीक आहे.
हा तुमचा इथं लॉस येतोय 10,750चा. याला ट्रान्सफर तुम्हाला करायचा आहे शेअर होल्डर्स अकाउंटला. सो याची डबल एंट्री करूया. हा क्रेडिटचा लॉस जो आहे तो डेबिटला जाणार आहे. 10,750. टू कुठल्या अकाउंट मधून येतो तर रिअलायझेशन अकाउंट. आता नाव हे क्लोज करूया अकाउंट आपण. इथं बघा कोणती साईड मोठी दिसते तुम्हाला? डेबिट क्रेडिट. क्रेडिट मोठी आहे 1,10,000. एक सेकंड. 1 लाईन कमी पडली, काही हरकत नाही. 1,10,000 इथं पण लिहूया. हे थोडं स्किप, हे बँक अकाउंटचं हेडिंग. 1,10,000 क्रेडिट साईड मित्रांनो मोठी आहे. तर 1,10,000 मधनं 76 आणि 10 86. 86 आणि 3 89. 90 10 11 म्हणजे इथं ह्याला क्लोज केलं तर ह्याचा आन्सर येते 20,000. तर याला ट्रान्सफर करायचं आहे बँक अकाउंटला. टू बँक अकाउंट 20,000. तर आता ह्याची डबल एंट्री बँकच्या क्रेडिटला बाय शेअर होल्डर्स अकाउंट 20,000. ओके. आणि आता बँक अकाउंट आपलं ऍक्च्युली टॅली झालं पाहिजे. तर हे बरोबर आहे. 70 आणि 20 90 आणि 2 92,000. ओके. 75 75 आणि 10 85 आणि 5 90. 75 अधिक 17 ते चुका आले का? नाही बरोबर आहे, सॉरी. 92,000 बरोबर आहे. परफेक्ट. ओके. 92,000. तर हे बँक अकाउंट टॅली झालं की म्हणायचं आपला हा जो प्रॉब्लेमचं लीजर आहे ते तिथं तुमचं परफेक्ट आहे. तर आय होप तुम्हाला हा प्रॉब्लेम समजला असेल. व्हिडिओ थोडा मोठा झाला बट मला काही पर्याय नाहीये. वी हॅव टू अंडरस्टँड ईच अँड एव्हरी स्टेप. सो मित्रांनो हा प्रॉब्लेम जो आहे तो आपण इथं क्लिअर कव्हर केलेला आहे. ह्याच्या पुढचं जे लेक्चर आहे ते आपण लगेच इथं फॉलो थ्रू करूया. ओके. थँक्यू सो मच गाईज.